नमस्कार, मी अक्षता सुर्वे. अक्षता साडी मेकिंग बिझनेस हे माझं यूट्यूब चॅनल आहे. तर आज मी हिरानंदिनीमध्ये माझ्या स्टुडंटसाठी मी एक साडी शिकवली. ती याप्रमाणे आहे. राजलक्ष्मी साडी. ही 4 वर्ष मुलीची शिवलेली साडी आहे. जसं मी त्यांना गाईड केलं तसं त्यांनी ही शिवले. त्यांना ही आवडली. एकदम सोपी पद्धत आहे. तर ह्या कटिंगचा पूर्ण व्हिडिओ मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. तर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आज आपण छोट्या मुलीची राजलक्ष्मी साडी शिवणार आहोत. त्या अगोदर मी कटिंग तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. हे कापड आहे अस्तरचं 1 मीटर. तर उंची आहे 22.5 आणि सीटगेर आहे 21. आपण सलवारची घेऊया 16 इंच, म्हणजे ती गुडघ्यापर्यंत येईल. आणि सीटचा तिसरा प्लस 1.5 इंच आपण घेणार आहे. सीट आहे 21, तर 21चा तिसरा 7 प्लस 1.5 इंच 8.5. आणि रुंदी आपण घेणार आहोत 8.5. इथून 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आपल्याला आणि सरळ कमरेपर्यंत आखून घ्यायचं. इथे सीटला आकार आणि ह्या रेषेतच आपण क्रॉस पॅन्टला बॉटमपर्यंत जोडून घ्यायचं. हे झालं अस्तरवरती पॅन्टचं कटिंग. तर आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. बॉटमपासून सीटपर्यंत, त्यानंतर सीटचा आकार आणि वरती कमर. हे आपलं झालं आहे पॅन्टचं कटिंग. असे 2 भाग तयार होतील. हे छोट्या मुलीचं अस्तरवरती पॅन्ट कटिंग आहे. ही बघा, ही छोट्या मुलीची साडी शिवण्यासाठी आपण 6 वारी साडी घेतलेली आहे. आणि ह्याचा काठ जरा मोठा आहे, तर ही आपण राजलक्ष्मीसाठी वापरणार आहोत. तर याचं कटिंग मी आता तुम्हाला दाखवते. एकदम सोप्या पद्धतीने आहे. लक्ष देऊन नीट बघा. प्रथम आपण काय करणार, पदरापासून 4 पट प्लस 10 इंच असा आपण पदराचा भाग पूर्ण काढून घेणार. उंची आहे 22.5. तर आपण हे सरळ उंचीच्या 4 पट 22.5 4 वेळा घ्यायचे आहे. दोन, आणि 4. हे आपण काय केलं आहे, उंचीच्या 4 पट आपण घेतलेला आहे. हा बॉटमचा भाग आहे. आणि त्याच्या पुढे आपण 10 इंच जास्त घेणार, कारण हे छोट्या मुलीसाठी आहे म्हणून 10 इंच. मोठ्यांसाठी आपण 15 ते 18 इंच घेतो. आता मी पूर्ण उंची घेऊन ही साडी कट करणार. याच्यामध्ये मिळवायचे नाही. जेवढी उंची आपण घेणार 22.5 ती तेवढीच घ्यायची, कारण वरती आपण नेफा लावतो 1 इंचाचा, त्याच्यामुळे उंची त्याच्यात कव्हर होते. पूर्ण 22.5 आपल्याला आखून घ्यायचं आहे. इथे आपल्याला साडीचा 4 भाग प्लस 10 इंच आलेला आहे. इथून आपण आता कट करणार साडी.
आपण साडी कट केलेली आहे उंचीच्या 4 पट प्लस 10 इंच. आता इथे आपण वरती साडीची उंची कमी असल्यामुळे वरचा जो पदराचा काठ आहे तो इथे आपण उंचीच्या दुप्पट असा जोडून घेणार आहोत शिवते वेळी. तर उंचीच्या दुप्पट इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. उंची आहे 22.5, त्याच्या डबल आपण इथे घेणार आणि तेवढाच भाग आपण काठाने तयार करून घेणार. जो वरचा उरलेला जो काठ असतो तो वरच्या साईडला जोडायचा. उरलेली साडी आहे. साडीची ही दुसरी बाजू म्हणजे पदरापासून विरुद्ध बाजू जी असते ती ही दुसरी बाजू आहे. तर मी हे कापड पूर्ण 2 मीटर कट करून घेणार, कारण ही छोट्या मुलीची साडी असल्यामुळे पूर्ण 2 मीटर साडी मी आता कट करणार आहे. ही बॉटमची बाजू आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही हे डिझाईन आणि बॉटम हे बघूनच तुम्ही साडी कट करा. पूर्ण 2 मीटर मी आखून घेते. आता जिथून मी 2 मीटरवरती मार्किंग केलं तिथून 22.5 वरती मी उंची घेणार. जसं आपण पहिला भाग घेतला बॉटमपासून उंची 22.5 तशी ह्याला सुद्धा पूर्ण उंची आखून घ्यायची. मोठ्यांसाठी आपण हा पट्टा 3 ते 3.5 मीटर घेतो शाही मस्तानी आणि राजलक्ष्मीसाठी, आणि छोट्यांसाठी आपण 1.5 ते 2 मीटर घेतला तरी चालतो. आता मी तुम्हाला कटिंग दाखवते. इथून आपण कट करणार. उंची घेतली 22.5 आणि इथून सुद्धा उंची जी घेतली ती पूर्ण मी आता कट करणार. आपला कटिंग केलेला भाग आहे. तर साडी कट करताना जो दुसरा भाग आहे राजलक्ष्मीचा, तर जी अपोजिट बाजू आहे साडीची ती बघायची, ती किती उंची ते चेक करायचं. जेवढी उंची असेल तेवढीच आपण इथे कमरेला टाकणार आणि प्लस 5 इंच. आता ही उंची आहे 22.5, तर अशी पण आपण कमरेच्या बाजूला 22.5 प्लस 5 इंच घेणार आहोत. आणि त्यानंतर जेवढा उरलेला भाग आहे साडीचा तो आपण क्रॉस कट करणार. जेवढा जो भाग आहे 2 मीटर हा आपण क्रॉस कट करणार. इथे जे अंतर आहे हे 1 वीत तरी आलं पाहिजे, आणि छोट्यांसाठी 5 इंच किंवा 4 इंच घ्या, किंवा 1 वीत घेतला तरी सुद्धा चालेल. आता मी इथे 5.5 घेतलं आहे आणि हा आपण भाग क्रॉस कट करणार आहोत. हे बघू शकता तुम्ही. फर्स्ट उंची आपली मी चेक केली, त्यानंतर 22.5 कमरेच्या बाजूला आणि त्याच्यात पुढे 5 इंच मिळवले आणि सरळ क्रॉस मी कट केला भाग हा काठापर्यंत. आणि इथे जे अंतर आहे हे 5 ते 5.5 इंच घ्यायचं आहे.
अशा प्रकारे हे कटिंग आहे. आता ही जो उरलेला पदर आहे, आता आपण साडी उंची 22.5 घेतली आहे छोट्या मुलीची. तर जो पदराचा भाग आहे तो आपण पूर्ण कट केला. तर वरती जो काठ पाहिजे आपल्याला तो हा इकडचा घ्यायचा जोडण्यासाठी. तो घेताना उंचीच्या दुप्पट तेवढा काठ कट करायचा आहे. आणि जी आपण साडी कट केली, जी उंचीच्या 4 पट प्लस 10 इंच, तर त्या पदराच्या वरच्या साईडला आपण हा काठ जोडायचा. कट करताना आपण अर्धा इंच थोडंसं अंतर खाली सोडायचं आहे, कारण शिवणीमध्ये आपला अर्धा इंच जाईल, म्हणून अर्धा इंच हे अंतर सोडून हा काठ कट करायचा आहे. काठ शक्यतो पदराच्या वरचाच आला पाहिजे, जेणेकरून साडीला ते व्यवस्थित दिसेल. हा जो काठ आहे हा नंतर त्याला जोडला जाईल.